नमस्कार. आज आपल्यासोबत लंबोदर आर्टचे मूर्तिकार म्हणजेच आपला राहुल मुळे भाऊ आज आपल्यासोबत आहे. राहुल, तुझं सगळ्या प्रेक्षकांना आवर्जून स्वागत आहे तुझं आमच्या चॅनलमध्ये. तर हल्ली 2-3 दिवसापासून कानावर एक बातमी येते की लंबोदर आर्ट्स मध्ये 2025 मध्ये ज्या गाजलेल्या मंडळींची मूर्ती आहेत, तसं चार बंगल्याचा राजा एक झालं. यंदा असं चर्चेत आहे की तुझ्याकडे चार बंगल्याचा राजा थोडाफार वेगळ्या रीतीने तू बॅलन्स केलंस काहीतरी. कडे यंदा 15 फुटामध्ये एक बाप्पाची भव्य दिव्य अशी मूर्ती बघायला मिळेल. बरोबर. नमस्कार. आज आपण खूप सुंदर आणि खरंच बघण्यासारखा व्लॉग घेऊन आलोय, कारण जसं गणेश उत्सव जवळ येतच आलेला आहे, प्रत्येकाच्या घरी एक सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आणण्याची इच्छा ही प्रत्येक गणेश भक्ताला असतेच. मग तसंच आज आपण आलेलो आहे आपल्या अंधेरी पश्चिम भागात अंबोलीमध्ये, जिकडचा स्थानिक राहणारा मी देखील आहे. आणि अंबोलीमध्ये तुम्हा सर्वांना लंबोदर आर्ट्स यांच्यातर्फे घरगुती मूर्त्या हे खरंच बघण्यासारखे आहेत, कारण 1 फुटापासून ते 10 ते 12 ते 15 फुटापर्यंत तुम्हा सर्वांना गणेश मूर्त्या इथे मिळतील. आणि त्याचबरोबर एकूण एक मूर्ती ही खरंच बघण्यासारखी आणि एका वेगळ्या स्वरूपामध्ये आहे. मग या कार्यशाळेचे मूर्तिकार म्हणजेच आपला राहुल मुळे भाऊ. तर आज आपण हा पूर्ण व्लॉग एंड पर्यंत तुम्ही बघा. मग सर्वांना मी आज लंबोदर आर्ट्स तर्फे घरगुती गणेशोत्सवच्या मूर्त्या कशा आहेत आणि किती सुंदर मूर्त्या आहेत या आपण बघणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही ह्या चॅनलवर जर नक्की नवीन असाल तर याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका. तर चला मग आता व्लॉगला सुरुवात करूया. नमस्कार. आज आपल्यासोबत लंबोदर आर्टचे मूर्तिकार म्हणजेच आपला राहुल मुळे भाऊ आज आपल्यासोबत आहे. राहुल, तुझं सगळ्या प्रेक्षकांना आवर्जून स्वागत आहे तुझं आमच्या चॅनलमध्ये. तर आज तू थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना हे सांग
की गणपती हा प्रत्येक गणेश भक्ताचा आराध्य दैवत आहे. बरोबर. आणि गणेश भक्ती किंवा गणपतीसाठीची जी एक भक्ती असते ही प्रत्येकाच्या मनीदानी असतेच. पण तुला हा छंद कधी असा वाटला की तू स्वतःच कार्यशाळा टाकली पाहिजे? तू 2 शब्द काय सांगशील? सर्वात आधी तर गणपती हा छंद आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हापासूनच गणपती हा सर्वात पहिला जो देव कोणाला लहान पोराला समजतो तो म्हणजे गणपती. तर तो गणपतीचा छंद हा माझ्याकडे लहानपणापासून आहे. आणि ही जी आवड आहे ही मी नाही बोलून एक 5वी-6वीत होतो तेव्हापासून मी दुसऱ्या दुसऱ्या कारखान्यात जायचो. परत त्याच्यानंतर मी कामं केली कारखान्यांमध्ये. त्यानंतर मला असं वाटलं की आता आपण स्वतःचं करावं. तेव्हा कुठे मी हा पाऊल उचलला आणि मी स्वतःचं चालू केलं. ओके. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तुझ्या कार्यशाळेचं नाव लंबोदर आर्ट्स आहे. ही संकल्पना तुला कशी आली? लंबोदर आर्ट्स म्हणजे आपल्या गणपतीचं नावच पहिला बघायला गेलं तर लंबोदर आहे. तर त्या ह्याच्याने म्हणजे मला असं वाटलं की आपण आपल्या स्वतःचं नाव न देता गणपतीच्याच नावाने आपण आपली कार्यशाळा ओपन करावी. म्हणजे थोडक्यात सुरू करावी. हा. ओके. तुम्ही ऐकलंच असेल. आणि आता हे तुझ्या कार्यशाळेचं हे किती वर्ष आहे आपलं? हे 5वं वर्ष आहे. आपल्या कार्यशाळेचं 5वं वर्ष आहे. आता थोडक्यात जसं मी तर आता अंधेरीचा स्थानिक आहे राहणारा, बरोबर. आणि आपल्या आंबोली परिसरातील लंबोदर आर्ट्स ही कार्यशाळा नामांकित आहेत बऱ्यापैकी. तर हल्ली 2-3 दिवसापासून कानावर एक बातमी येते की लंबोदर आर्ट्स मध्ये 2025 मध्ये ज्या गाजलेल्या मंडळांची मूर्ती आहेत, तसं 4 बंगल्याचा राजा एक झालं, मग चिंचपोकळचा चिंतामणी गेल्या वर्षीचा होता, त्याच्यानंतर आपला लालबागचा राजा तर सगळीकडेच आहे. पण तुझ्या कार्यशाळेत येऊन त्या मूर्त्या खरंच ज्या रेप्लिका आहेत 2025च्या त्या खरंच बघण्यासारख्या आहेत. जेवढं मी बघितलंय आणि ही गोष्ट खरीच आहे. तुम्हा लोकांना जर आवर्जून जर इथे येऊन बघितली एक एक मूर्ती, ती एक एक मूर्ती खरंच खूप बघण्यासारखी आहे. कारण जसं गेल्या वर्षीच्या ज्या ओरिजिनल मूर्त्या आहेत ती सेम टू सेम हुबेहूब रेप्लिका तुम्हाला बघायला मिळेल. आणि यंदा असं चर्चेत आहे की तुझ्याकडे 4 बंगल्याचा राजा थोडाफार वेगळ्या रीतीने तू बॅलन्स केलंस काहीतरी. 4 बंगल्याचा राजा एक मी नवीन कॉन्सेप्ट मूर्ती बघायला गेलं तर सेम 4 बंगल्याचा राजाच दिसणार, राधा कृष्ण अवतार. पण तो जो कॉन्सेप्ट आहे मी काहीतरी वेगळ्या ह्याच्यावर बसवलेला आहे ते तुम्हाला थोड्याच दिवसात समजेल. आणि त्याचबरोबर अजून अशी खूप मोठी एक बातमी अशी कानावर आली धावत धावत की तुझ्याकडे यंदा 15 फुटामध्ये एक बाप्पाची भव्य दिव्य अशी मूर्ती बघायला मिळेल. बरोबर. तू या संबंधित काय सांगशील? हे सध्या तरी मी हे आपल्या इकडचं मंडळ नसून हे खूप लांबचं मंडळ आहे भिवंडीचं. त्यांना माझ्यावर कॉन्फिडन्स होता, मला स्वतःवर कॉन्फिडन्स होता. त्यामुळे मी ही ऑर्डर स्वीकारली आणि मी ती जी मूर्ती 3 तारखेला आपलं आगमन आहे त्या मूर्तीचं, तेव्हा नक्कीच इकडे तुम्ही सर्वांनी आवर्जून बघायला या. तो जो रूप आहे तो तुम्ही सर्व बघून हे होणार, चक्क होणार. म्हणजे जसं राहुलने आता आपल्याला बऱ्यापैकी सांगितलं की 5 वर्षाच्या कालावधीनंतर त्यांनी ह्या वर्षी 2026 मध्ये 15 फुटाच्या रूपामध्ये त्यांनी बाप्पाची मूर्ती साकारली आहे. म्हणजे फक्त विचार करा, त्यांनी आपल्याला आगमनाची तारीख देखील सांगितली आहे. म्हणजे त्या दिवशी तुम्हा सर्वांना एक छोट्याशा कारखान्यातून मोठी मूर्ती कशी बाहेर येईल आणि एक छोटासा मूर्तिकार तो कसा एक वेगळं स्वरूप घडवतो हे खरंच बघण्यासारखं आहे. तर भाई अजून तू थोडं काय सांगशील, अजून कार्यशाळेबद्दल काय सांगशील की तुला इथे येऊन कसं वाटतं किंवा तुझ्याकडे येण्यासाठी लोकांना अजून काय काय मार्ग आहे? लोक तर माझे जे म्हणजे इकडचे जे रहिवासी आहेत म्हणजे स्थानिक आहेत या इकडच्या एरियातले जेवढे पण आहेत त्यांना एक हे असते की राहुल कधी मूर्त्या हे करेल, नवीन नवीन मूर्त्या रोज माझ्या तुम्ही कारखान्यात एकदा बघतील ना की रोज गर्दी तुम्हाला भेटेलच नक्कीच. आणि माझ्या मूर्त्यामध्ये एक वेगळं विषय हे आहे की मी कधी जास्त सजवून ठेवत नाही मूर्त्या. मला नॉर्मल ऍज इट इज मी धोतर वर्क वगैरे ते सर्व आपण एकदम प्रॉपर करतो. पण ते डायमंड वगैरे करून जास्त जागमुग वगैरे ते सर्व अवॉइड करतो. म्हणजे थोडक्यात तुझा विषय सिम्प्लिसिटीवर असेल. म्हणजे जसा गणपती असतो गणपती बरोबर. मग आता समज कोणत्या प्रेक्षकांना डायमंड वर्क हवे असतील किंवा धोतर, फेटा, त्याच्यानंतर मग शाल, जे काही विविध गोष्टी आहेत बाप्पाच्या, ते तू कशा त्यांना देशील? त्यांना हवे त्यांना जर ते पाहिजे असतील म्हणजे काय करून वर्क जे काय ऍडिशनल वर्क आहे ते करून पाहिजे असेल ते आपण सर्वच वर्क करून देतो.
पण मी असं पहिलाच मूर्ती कुठली अशी डायमंड वर्क करून, तुम्ही तर बघतीलच आणि तुम्ही हा, बऱ्यापैकी ते लोकांनी बघितलंच असेल, अर्धा ब्लॉग बघितलाच असेल. तर आपली स्पेशालिटीच ती आहे की आपण मूर्ती सजवून ठेवत नाही. ओके. आणि आता आपण राहुल भाऊची इथे थोडक्यात भेट घेऊया. खरंच खूप धन्यवाद, तू वेळात वेळ काढून प्रेक्षकांना 2 शब्द सांगितल्याबद्दल. तर चला मग आता आपण थोडंसं पुढे वळूया. या. काय मग, पूर्ण ब्लॉग बघितलाच असेल तुम्ही सर्वांनी. आणि जसं मी सुरुवातीलाच म्हणालेलो की हा पूर्ण ब्लॉग आपल्या घरगुती बाप्पांवर असेल, कारण प्रत्येक गणेश भक्ताला ही आवड असते की जे मोठे आणि नामांकित मंडळ आहेत त्या बाप्पांचे रेप्लिका आपण आपल्या घरोघरी आणू शकतो. मग तसंच हा पूर्ण ब्लॉग आपल्या लंबोदर आर्ट्सवर होता आणि लंबोदर आर्ट्सचे मूर्तिकार म्हणजेच राहुल मुळे, मग सर्वांना माहितच असेल. तर मग पूर्ण ब्लॉग तुम्ही सर्वांनी जर बघितला असेल तर नक्की ह्या ब्लॉगला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका. आणि त्याचबरोबर असे मोठ्या मोठ्या छोट्या छोट्या वर्कशॉपचे ब्लॉग येतच जातील. तोपर्यंत भेटू.